तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, महाराष्ट्रातला युवा उद्योजक ज्यावेळेस एखादा बिझनेस सुरू करतो तर तो बिझनेस कशाचा असतो? हॉटेल भाग्यश्री वार्षिक किराणा, एक तर कपड्याचं दुकान म्हणजे मेन्स वेअर, नाहीतर मग चहाचं दुकान, आणि आता नवीन सुरू झाले ते म्हणजे ढावारा जेवण थाळीचं हॉटेल. आणि मग थोडंसं स्टेबल झालं, व्हायरल झालं की त्याच्या फ्रँचायझी विकायला सुरुवात करायची. आणि मग युवा पिढी ते लोक यांच्या फ्रँचायझी विकत घेतात, कारण त्यांना वाटतं की मग बिझनेस चांगला होईल, मग त्यांचं ऑडियन्स असेल किंवा त्यांचं फॅन फॉलोइंग असेल ते आपलं दुकान चालवेल. तर मला पहिल्यापासून हाच प्रश्न होता, हे लोक जे फ्रँचायझी विकतात हे यांचा धंदा बरोबर सेट करतात, त्या फ्रँचायझी मधून यांना पैसे येतात, पण ज्यांनी फ्रँचायझी घेतली त्या लोकांचा किती बिझनेस होत असेल, त्या लोकांना किती फायदा होतो, त्या लोकांचं दुकान किती दिवस चालतं? आणि याचा शोध लावण्यासाठी मी आज जाणार आहे ऑन ग्राउंड. माझ्या घरापासून 100 किलोमीटर अंतरावर जेवढ्या पण रील स्टार लोकांच्या फ्रँचायझी आहेत त्या सगळ्या मी कव्हर करणार आहे आणि बघणार आहे की त्यांचं दुकान चालू आहे, बंद आहे, त्यांना फायदा होतोय का तोटा होतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आमच्या इथं नवीनच ओपन झालेली एकदम ट्रेंडिंग असणारी पहिली फ्रँचायझी चहाचं दुकान सुकून चहाला आपण व्हिजिट करणार आहे. जेवढं पैसे इन्व्हेस्ट केलं तेवढं तुम्ही तुमच्या फ्रँचायझीच्या मालकानं फॉर्च्युनर फिरवत होतं. मोन्या कधी फॉर्च्युनर घेणार? ती माझी मिसेस आहे, दादाला जे कोण रोस्ट करतं म्हणजे हो. जे बोलतं. आता ही 17वी फ्रँचायझी आहे, मग पहिली फ्रँचायझी अजून चालू आहे. फलटण दाखवून द्यायचंय त्याच्या आईला प्रेमात काय टाकत असते. आपल्या देशाचा पंतप्रधान चहा विकून पंतप्रधान झाला. डॉली चायवाला चाय विकून बिल गेट्सला भेटला. MBA चायवाला असतं, तुम्ही नाव ऐकलेस. त्यानंतर ट्रिपल एक्का ज्यानं फॉर्च्युनर घेतले चहाच्या फ्रँचायझी विकून. तर विषय असा होता की मी माझ्या एरियातल्या 100 किलोमीटर अंतरामध्ये जेवढ्या पण रील स्टारच्या फ्रँचायझी येतात, सुकून चहा मी पहिल्यांदा निवडले कारण ही जरा जवळ होती. पण याच्यानंतर जेवढ्या पण रील स्टारच्या फ्रँचायझी येतात तेवढ्या सगळ्यांना आपण व्हिजिट करणार आहे. आणि आता जाऊन बघूया आतमध्ये की खरंच हे चहा एवढा फेमस झालाय. किती फ्रँचायझी एकदा मला बघू द्या. 70 शाखा काढा एवढा. असला कसला चहा बनवत होते, चहा आहे का अमृत आहे एकदा बघायचं आहे. एंट्री मारल्या इकडे एकदम लावून ठेवलंय. हे सगळ्या फ्रँचायझीला असं असतं का तुमच्याकडे आहे फक्त? चहाची तलब इथेच येऊन संपते. एवढी तलब कशी काय लोकांना लागते मला कळत नाही. चल भावा चहा पास, असे पण मित्र भेटले पाहिजे, नाही तर चल भावा दारू पास तू म्हणणारे असते. लोक तुम्हाला त्रास देतील, आम्ही तुम्हाला सुकून देतो. लोक त्रास देते, ते त्रास देणारे कोण आहेत तुम्हाला कळलं असेल. माझ्याकडे बघू नका तसं. आणि इथं लय लोकांनी रिव्ह्यू टाकल्यात आहे, आपण जाताना आपण पण रिव्ह्यू टाकूया. बिझनेस कसा झालाय? बिझनेस एक टॉपचा आहे, म्हणजे सांगू शकत नाही एवढं रिस्पॉन्स भेटतोय मला. तर म्हणजे डोक्यावरून पाणी. जेवढं पैसे इन्व्हेस्ट केलं तेवढं तुम्ही निघत आहे 100% महिन्याला. तुमच्या फ्रँचायझीच्या मालकानं फॉर्च्युनर फिरवत होतं. हा मोन्या कधी फॉर्च्युनर घेणार आहे? घेणार की आपण फॉर्च्युनर तरी नाही, एवढी मोठी स्वप्न नाही बघणार. पण जेवढं आपल्या म्हणजे जे लोक बोलतात ना, हातरून बघून पाय पसरावं, हे करावं ते करावं, पण आपण चादरच मोठी करून टाकणार नाही. बरोबर, पांघरूनच बदलायचं, बेड पण बदलायचा. विषय म्हणलं चहा का अमृत आहे कोणाचा? प्रत्येक शिंदे पाचतोय लोकांना एवढी येडागत क्रिएट झाली. 17वी शाखा आहे. नाही आता 80 बुक 80+ ओपनिंग झाली. बापरे. तुम्ही विचार करा एका फ्रँचायझीला साधारण किती खर्च येतो? आता अख्खा खर्च टोटल म्हणजे माझा वैयक्तिक मी वेगळा केलाय, पण एका फ्रँचायझीला प्रत्येक शिंदे 2,60,000 रुपये घेतात. 2,60,000 रुपयाचा चहा, आणि त्याच्यात काय काय भेटतं आपल्याला? सगळे आपल्याला जे त्यांचे प्रोडक्ट असतील, तुम्ही जेवढं सगळं बघितलं आता कॅमेरा ऑन कॅमेरामध्ये जेवढं बघितलं तुम्ही ते सगळं प्रत्येक शिंदे दिलंय आपल्याला. आपण फक्त एमटी गाळा दिलता त्याला. हे सगळं त्यानं केलंय. फक्त मी आपलं खुर्ची, फ्रीज आणि हे टेबल घेतलाय, बाकी काहीच घेतलं नाही. तर आता 2 चहा पिणार आहे आपण. एक आम्ही दोघं चहा पितो. चहा फक्त आम्हाला स्टाईल मध्ये, असा स्टाईल मध्ये चहा असा होय. झाला पाहिजे. असा. स्टाईल मध्ये. आणि त्याला शिकाय मला दुबईला जायला लागलं. तुम्ही ह्याच्याकडे जावा. ताजा आता बनतेस. नावच ठेवू शकत नाही तुम्ही. आपला टॉपचा विषय आहे. गॅसवर उकडाय ठेवलायचा. शिजाय फोडणी द्यायची चालली गॅसवर. ते झालं की आपल्याला चहा भेटणार आहे. खूप बघा, म्हणजे कुक नाही म्हणायचं, म्हणजे ऍक्च्युली मध्ये ती माझी मिसेस आहे आणि ती आजपर्यंत माझ्या खंडाला खंड लावून काम करते. आजपर्यंत कुठल्याच पोरीनं एवढं शाखेच्या ओपनिंगसाठी एवढं कष्ट केलं नसेल. एकदम पाण्याला डोक्यात बंद तिथंच घातलं की आपण प्रतीक दादाची फ्रँचायझी घेऊ, म्हणून मी म्हणलं चल घेऊ. मग म्हणजे एक असं असतं की एका पोरीला कोणीतरी सपोर्ट दिला ना तर पोरगी, कोणतीही पोरगी कुठल्याही शिखरावर जाऊ शकते. फक्त आपण त्यांची ताकद द्यायची, त्यांना सपोर्ट सिस्टीम बनवायची. झुकूंगा नाही. फ्रँचायझी भेटतं म्हणजे कसं आहे, प्रतीकदादा पहिल्यापासून मिस्टरांच्या ओळखीचे होते. त्यामुळे एकदा असंच आम्ही शूटिंगला गेलेलो, तेव्हा शूटिंगला प्रतीकदादांना बोललेले की बाबा प्रतीकदादा आपल्याला फलटणमध्ये फ्रँचायझी हवे. तर प्रतीकदादा एका शब्दावर मला म्हणलेले, वहिनी शाखा तुम्हालाच देणार फलटणमध्ये. त्याच्यावर त्यांच्याकडं इतके म्हणजे नाही का सगळेजण विचारायला गेले फलटणमध्ये शाखा द्या. पण प्रतीकदादा म्हटले नाही, वहिनींना शब्द दिलाय, म्हटल्यावर शब्द दिलाय. मी तर तुम्ही सगळं तुम्हीच बघता नाही का? हो,
आम्ही दोघंच असतो कंटिन्युअसली. हो. सिक्रेट फॉर्म्युला आहे मित्रांनो, एकदम अमृत तयार करायचा. अमृत नाही म्हणजे जे सुकून आहे खरंच सुकून आहे. म्हणजे आपण बोलतो चहा आहे पण त्या चहामध्ये सुकून आहे, खरंच आहे. आता मी जरी मला झोप वगैरे आली किंवा काय झालं, एक घोट मारला तरी कसं 100% झोप जाते. त्याच्यामुळे मोठ्या दिवसभर एकदम ऍक्टिव्ह असतं. कधी बी अचानक भयानक मित्रमंडळ आपलं कधी बी. आता टॉप टू बॉटम मारलाय, सुकून चहा फुकून प्या. आता ही 17वी फ्रँचायझी आहे. मग पहिली फ्रँचायझी अजून चालू आहे का? हो, एक पण बंद नाही पडली ना? एक पण नाही बंद पडली. म्हणजे ह्या 70-80 मध्ये अजून एक पण बंद नाही. जर बंद बिन पडली तर मग मी आहे, मग सगळी गाणी वाजणार. धपाधप नाही म्हणजे प्रमोशनला जाऊ आपण, चालू करू. एवढं काय तर मी काय एवढा वाईट आहे सांगितलं ना. माझ्यासारखा चांगला माणूस तुम्हाला शोधूनच भेटेल, ती पण मीच आहे एकटा. आणि मी तू पण आता नंतर याचाच नंबर मला मोन्या बोलवणार होता ओपनिंगला, पण त्या दिवशी प्रत्येक दादा आपण आलते तुमच्या इथं. माझं आणि त्यांचं जरा जुळलं नसतं ऐन टायमिंगला. नाही जुळला असता, आम्ही जुळवून दिला. तर पाठवले. मित्राचा बिझनेस आहे, बिझनेसच्या जाग्यावर बिझनेस, व्हिडिओच्या जाग्यावर व्हिडिओ. घरी यायचे आणि आंघोळ घाल. हा, घरी या चहा नांगळ, दुकानात पैसे द्यायचे. हे सगळं बघून आणि ऐकून मला एवढं तरी क्लिअर झालं की चहाचं दुकान एकदम व्यवस्थित चालू आहे, यांची फ्रँचायझी व्यवस्थित चालू आहे. आता इथून पुढे आपली जर्नी सुरू होते. आपल्याला जायचंय कपड्यांच्या दुकानाचं इन्व्हेस्टिगेशन करायला, की कपड्यांची दुकानं खरंच चालू आहेत का. कारण चहा म्हणजे डेली लाईफस्टाईलचा एक भाग आहे, त्यामुळे त्याचं दुकान फ्लॉप जाणं किंवा ती फ्रँचायझी फ्लॉप जाणं याची शक्यता कमीच होती. पण कपड्याचं थोडं अवघड आहे. त्यामुळे आता आपण जाणार आहे कपड्याच्या दुकानाच्या फ्रँचायझी ज्या आपल्या एरियामध्ये आहेत त्या बघायला. तर चला जाऊया. तुम्ही जर याच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतात तर तुम्हाला माहिती होती पहिली रायबास नाव आहे ना तुझं. हा, रायबाबेन पलीकडे होते रूम. तर आता इथं रूमची झाले विचारूया आपण की रायबाची शाखा कुठे गेली. तर ही सनी जाधवची शाखा नंबर, ही शाखा नंबर 150वी शाखा आहे. नाही इथं रायबा होतं पहिलं, आपलं पलीकडे होतं. मग ते म्हणजे काय झालं, रायबाने हा गाळा सोडला. हा गाळा म्हटलं आपल्याला तो गाळा छोटी परत होता, त्यामुळं तो गाळा सोडून आपण त्यांचा गाळा घेतला आपण. त्यामुळे आता विभक्त शॉप आपण इथंच केलेले. त्यांचं इथं नाही म्हणजे बंदच झाले रायबा बंद झाले. रायबाची शाखा बंद झाली इथं पलटण मध्ये. ओके, आपला आता 4 वर्ष झाला आपला शॉप आहे, आपल्याला 4 वर्ष धंदा बसलेला, त्यामुळे आपल्याला कस्टमर भरपूर असतात. म्हणजे सनी बाहेर सपोर्ट आहे. हो काय कंटिन्यू सनी बाईंचा सपोर्ट आहे म्हणून आपण इथपर्यंत आला असं. टच मध्ये असतात ना 100%. फ्रँचायझी नाही टच मध्ये असतात रेग्युलर. शर्टचे म्हणजे न्यू शर्ट आले, न्यू पॅटर्न आले तर त्यांचं ते ऑल्सो पाठवत राहतात. कसं असतं नावाचे 2 लाख रुपये राहतात फ्रँचायझीला, नावाचे 2 लाख रुपये. आणि बाकी आपण सेटअप करत असतो सगळं मान वगैरे पहिला. हा म्हणजे ते आपल्या पैसे फक्त ते नावाचे 1.5 लाख रुपये घ्यावं सगळं, बाकी सगळं आपण करायचं. डेव्हिंग मध्ये सनीबाईचा पॅटर्न पण तुम्हाला दाखवतो. सनीबाईचा पण पॅटर्न, जे पॅटर्न फेमस आहे ते पण तुम्हाला दाखवतो. स्वतः सनीबाईचा पॅटर्न आहे, जसं मोदी जॅकेट असतो तसं पॅटर्न असं खूप काय केलं म्हणजे सनीबाईंचे पॅटर्न लेस क्रिएटिव्हिटी आहे का त्यांची. हा लेस क्रिएटिव्हिटी आहे बरं का. एवढी क्रिएटिव्हिटी म्हणल्यावर पण जाणणारच की विषय झाला. हे बघा ना क्रिएटिव्हिटी भारी केली आहे. त्याला आपण काय फक्त शॉप उघडायचंय, सगळं तेच करणार. आणि क्रिएटिव्हिटी चांगली आहे. सनीबाई एकच आहेत, सनीबाई खुश करणार, त्यांची कॉपी पण कोण करू शकत. त्याच्यामुळे बंद पडते सारखं. बघा मित्रांनो, पॉईंट ऑफ व्ह्यू एवढाच आहे की ते दुकान प्रॉफिट मध्ये क्लोज झालं किंवा लॉस मध्ये क्लोज झालं हा फरक नाही पडत. ज्यावेळी एखादा मुलगा बिझनेस सुरू करायचा म्हणून एखादं दुकान सुरू करतो किंवा फ्रँचायझी घेतो, त्यावेळेस त्याचं असं तर विजन नसेल की अजून 2 वर्षानंतर माझं इन्व्हेस्ट केलेलं पैसे मला माघारी मिळालं, थोडंफार प्रॉफिट जनरेट झालं की मी हे दुकान बंद करणार आणि दुसरीकडे काहीतरी नवीन ओपन करणार. ज्यावेळेस आपण एखादा बिझनेस सुरू करतो त्यावेळेस आपलं एक विजन असतं ना की कमीत कमी हा बिझनेस 10 वर्ष तरी चालावा. नाहीतर ती मराठीत म्हण आहे, आगीतून उठून फुपाट्यात. बट स्टील इम्पॉर्टंट हेच आहे की दुकान बंद पडलंय. तर मंडळी, जेवढी माहिती मी काढली त्या माहितीनुसार मला आता आतल्या रिसर्चने इंटेल्सने असं मला इन्फॉर्मेशन दिली की इथं आबी भैया, तुमच्या ओमी भैया गायकवाड यांचं रॉयलची शाखा होती. इथं पहिलं कपड्याचं दुकान होतं का? कोणाचं होतं? म्हणजे रॉयलची शाखा होती मित्रांनो. आता इथं मोबाईलचं दुकान आहे यांचं. आता आपण जाऊया रॉयल दुसरीकडे कुठं होती ते बघायला. तिथं हाय का तिथनं बी गेली. आम्ही आज जवळपासल्या सगळ्या कपड्याच्या, चहाच्या, म्हणजे जेवढ्या पण रील स्टारच्या शाखा आहेत तेवढ्या बघितल्या. तर मित्रांनो, मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या फ्रँचायझी आहेत त्यांचा व्हिडिओ पण तयार आहे. पण या व्हिडिओला जर 5000 लाईक आले आणि खाली 500 कमेंट आल्या तर मी तो व्हिडिओ अपलोड करेन, नाही तर मग रोस्ट व्हिडिओ येत राहतील. आणि या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच आहे, मला कोणाच्या बिझनेसला पॉईंट आउट नाही करायचं. मला फक्त एवढंच बघायचं होतं की जे फ्रँचायझी विकतात किंवा जे लोक घेतात ते किती सक्सेसफुली रन करू शकतात आणि त्यातून किती प्रॉफिट होतं किंवा किती लॉस होतं. तर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा पार्ट टाकायचा का नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.
धन्यवाद. तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे. यार काय दान काय तो अशी बी दिसतीस